10 जानेवारी संपाचा 16वा दिवस। गेल्या 16 दिवसापासून सोनालाज कंपनीतील सर्व परमनंट कामगारांचा सोनालाज एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून काम बंद आंदोलन चालू आहे। तरी अजूनही कंपनीकडून कसल्याही प्रकारचा तोडगा काढण्यासाठी प्रस्तावना आलेला नाही आहे। त्यामुळे कामगारांचा संप असाच कंटिन्यू चालू आहे। तो संप बेमुदत चालू आहे। यासाठी आम्ही रामराजे नाईक निंबाळकर यांना मध्यस्थीसाठी बोलवलं आहे। बघूया ते आल्यानंतर काय तोडगा निघतोय का। बंद आंदोलन आहे हे लक्षामध्ये घ्या। ह्याला काय संपाचं स्वरूप दिलेलं नाही। आम्ही काम बंद करून या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत। जवळजवळ 16 दिवसापासून आमचा हा संप चालू आहे। या कालावधीमध्ये कुठलाही ठोस निर्णय कंपनी व्यवस्थापन यांच्याकडून आलेला नाही। तरीसुद्धा आम्ही हा संप बेमुदत चालू ठेवणार आहे। आमच्या मागण्या काय आहेत? पगारवाढ झाली पाहिजे, आम्हाला मेडिक्लेम मिळाला पाहिजे, हक्काच्या मागण्या आहेत आमच्या ह्या कंपनीने आम्हाला दिल्या पाहिजेत। आज या ठिकाणी कामगार जो काम करतोय त्याचं ॲव्हरेज जर काढलं पगाराचं तर 15 ते 16 हजाराच्या रेंजमध्ये ही संपूर्ण कामगार काम करत आहेत। आज जवळजवळ हा कामगार आमचा 15°C कंपनीमध्ये काम करतोय, त्या भट्टीभोवती काम करतोय। तिथल्या कामगारांना पगार किती आहे ह्याचा विचार कधी केला कंपनीने? त्याला कुठली मेडिकल फॅसिलिटी दिली? कुठलं त्याला क्लेम दिलाय? अजिबात नाही। कुठलीही आतमध्ये कुठलीही सेफ्टीची व्यवस्था नाही आहे, काय नाही। आम्ही मागतोय हे कंपनीने अगोदरच करायला पाहिजे होतं। जे कुठल्याही कंपनीमध्ये पहिल्यांदाच असतं। आम्ही ह्यात काय वेगळं मागणं केलेलं नाही, उलट त्या कंपनीने पहिल्यापासून द्यावं लागतं। बाकी काय नाही। आमचं एक काम बंद आंदोलन आहे, संप नाही आहे। संपाची व्याख्या फार वेगळी असते, काम बंदची व्याख्या फार वेगळी। आम्ही फक्त आमचं काम बंद केलेलं आहे। आमचा हा जो काम बंद आंदोलन जे आहे ते पहिले 3 दिवस आम्ही कंपनीच्या आवारामध्ये केलं। आम्हाला वाटलं की बाबा कंपनी आमचं घर आहे, घरातला विषय घरामध्ये मिटावा, पण कंपनीने कुठलंही आमच्याकडे लक्ष दिलं नाही। 3 दिवसानंतर आमचा संप, आम्हाला 3 दिवसानंतर कंपनीने आम्हाला बाहेर काढलं, गेटच्या बाहेर तुम्ही आंदोलन करा म्हणून सांगितलं। त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी 7 दिवस गेटच्या बाहेर आंदोलन केलं आणि 7 दिवसानंतर कंपनीनं कोर्टाकडून 144ची कलम आणून आम्हाला जमाबंदी जमा कायदा या अंतर्गत आम्हाला कंपनीपासून 1000 मीटर बाहेर बसवलं। 1000 मीटर आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहोत। आमचा संप हा शांतीपूर्वक आणि सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने हात चालू आहे। आमच्याकडून कुठलाही अद्याप हे झालेलं नाही, विध्वंस असला आमच्या विषयामध्ये नाही। का तर या ठिकाणी जे कामगार जे आहेत ते कामगार संपूर्ण इंजिनियर शिकलेली कामगार आहेत। त्यांचे माइंडसेट चांगला आहे, त्यांच्या डोक्यामध्ये सगळं चांगलंच आहे। शिकलेली कामगार या ठिकाणी आहेत आणि सगळे परमनंट कामगार आहेत। आमच्या मागण्या काय आहेत? मेडिक्लेम आणि पगारवाढ ही झाली पाहिजे, एवढीच फक्त आमची मागणी आहे। तू आज गेल्या 3 तारखेलाच खरं मी इकडनं गेलो होतो। माझ्या अनेक वाईट खोडी आहेत, त्यातली एक खोड अशी आहे की मी गाडीत काम तरी करत असतो, नाही तर झोपत तरी असतो। तर माझ्या लक्षातच राहिलं नाही, मी पलटण सोडल्यावरच इकडनं जात नाही फारसा, तिकडनं जातो। त्याचं कारण हनुमंतराव बोलले तुम्हाला की रस्ता चांगला असल्यामुळे तर तिकडनं गेलेलं बरं। तेव्हाच 3 तारखेलाच तुमची माझी नायगावला जाताना गाठभेट झाली असती, परंतु ते तेव्हा होऊ शकलं नाही। तुमच्या मागण्यासंबंधी मी शेवटपर्यंत खूप आशावादी होतो, कारण जे युनियनचे पदाधिकारी हे गेले 3-4 महिने जसं माझा त्यांचा संपर्क आला आहे, बऱ्याचशा गोष्टी आम्ही सामोपचाराने एकमेकांच्या विचाराने, आणि तुमचे जे मालक आहेत जैन बंधू माझ्या जागराने इथं कंपनीत आल्यामुळे कंपनी निघालेली ही बाकीच्या कोणी काढलेली नाही, कोणामुळे आलेली नाही। ती खरं कर्नाटकला जाणार होती, म्हणजे माझी पद्धत असते, त्यामुळे मी त्यांना खात्री पटवून दिली की इथं आपलं व्यवस्थित लागेल वगैरे वगैरे। हा इतिहास 8-9-10 वर्षापूर्वीचा झालेला आहे। आता दिवाळीपासून तुमच्या मागण्या आपण विसरतो। दिवाळीच्या खरं तुमचं ठरलं होतं संपावर जायचं, पण ते पगार आणि बोनसवरती आपण थांबवलं आणि
वाईट आग्रह किंवा दुराग्रह आपण काही कोणी युनियनच्या माध्यमातून केलेलं नाही. अडचण अशी आहे की मी काय कंपनीच्या बाजूने बोलायला इथं आलेलो नाही. परंतु ज्या भावना नगरसेवकांनी, हनुमंतरावांनी, सागर शेख यांनी आणि बाळासाहेब शेख यांनी ज्या व्यक्त केल्या त्या तुम्हाला सगळ्यांना युनियनच्या पदाधिकाऱ्यांनाही फार लक्षात घ्यायची गरज आहे. ही जी कंपनी आहे डॉक्टर साहेब, ही स्थित्यंतरातनं चाललेली कंपनी आहे. युनियनच्या पदाधिकाऱ्यांना तुम्हालाही माहिती आहे की या कंपनीचं गेल्या 8-9 वर्षात त्यांचं जे कच्चा माल होता त्या अडचणीपासून या कंपनीचे वाईट हाल सुरू झाले. म्हणजे ज्याला तुम्ही माती म्हणता, माती मिळतच नव्हती सुरुवातीला. कर्नाटकातनं खाणी बंद झाल्या, गोव्यातलं त्यांना पटत नव्हतं, क्वालिटी नव्हती, बऱ्याच भानगडी झाल्या. आता त्यातनं सगळ्यातनं मार्ग निघाला तर दराचे प्रश्न यायला लागले. थोडक्यात ही कंपनी अडचणीत जायला लागली. व्याजाचे डोंगर या कंपनीवर मला माहिती आहे की मालकांचे माझे वैयक्तिक संबंध असल्यामुळे सगळंच ते माझं ऐकतील ना ऐकतील, परंतु ते सांगतात ते बऱ्यापैकी खरं असतं. आणि मला माझ्या पातळीवर ते जे काय सांगतात ते बाहेर नाही डॉक्टर साहेब कळू शकतं अशी परिस्थिती आहे. असं काय त्यांनीच सांगायला लागतं अशी काही परिस्थिती नाही आहे. आणि हे कंपनी आज हस्तांतर होत चाललेली आहे. मालक त्याचं झालेले आहेत. या कंपनीला ज्या बँकांनी कर्ज दिलेलं आहे त्या बँकांनी त्यांच्यावर सिक्युरिटायझेशन ॲक्ट या कायद्याखाली काही कारवाई केलेली आहे. आणि त्यातनं ह्या कंपनीची माहिती कोणाकडे जाणार आहे हे जवळजवळ ठरलेलं आहे. त्याचा पूर्ण माहिती मी विश्वासानं वेळोवेळी दिली, काही काही नाही त्याला फोन करतो. हे माझं म्हणणं एकच आहे की जसं ही लोक बोलली की एक माझ्यासाठी तुम्ही करा की हे कष्टाने जमवलेलं फळ आहे. लोणांसाठी मी मुद्दाम इथे आलो. तुमच्या गावावर फलटण एवढं प्रेम केलेला माणूस मी आहे, एवढं लक्षात आहे. फलटण आणि लोणंदमध्ये मला काही फारसा कधी फरक जाणवला नाही. आम्ही आमदार होतो तेव्हा कधी जाणवूनही तुम्हाला कोणाला दिला. तो जरी इतिहास आपण सोडून दिला तरी खरा विषय असा आहे की आपल्याला समतोल ठेवायला लागणार आहे. तुमच्या मागण्या एका बाजूला, इथं मागे जे सगळे गोंधळ झाले, मागे सगळं सांगितलं गेलं, तुमचा विषय त्याच्यात नव्हता. कॉन्ट्रॅक्ट लेबरचा विषय होता की तुम्हाला कायम करतो. 800 लोकांचं काय कोणी काय सांगितलं, मला काय कोणाची नावं घ्यायची नाहीत. नावं घ्यायची नाहीत म्हणजे मी काय कोणाला घाबरतो अशातला भाग नाही. पण ज्यांची नावं घ्यायचं मी टाळणार आहे त्यांचं नाव न घेतलेलंच बरं. तुम्हाला छापायची अडचण नको. अवघड होते, मला सोडून सगळ्यांना अवघड आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे की मी आजही कंपनीच्या लोकांच्या रोज सकाळी किंवा रात्री बोलू नये. मला असं वाटतं की शेवटचा विश्वास आणि त्यांचे सहकारी माझ्याकडे आले तेव्हा मी कंपनीला आपण फोन केला. आता त्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांच्या डोक्यात आहे की अजून हा व्यवहार पूर्ण झालेला नाही, आम्ही मालक राहतोय की नाही, काय ते काय MTC का काय रे बाबा, ही कंपनी मालक राहणारी एकदा ठरवून द्या. पण माझ्या पुढचा प्रश्न असा आहे की MTC किंवा काय जी कंपनी येईल हे भविष्यातलं बोलेल. हे 15 जानेवारीला जर हे ट्रान्सफर होऊन गेल्या कंपनीच्या मालकीच्या तर 16 जानेवारीपासून त्यांची जबाबदारी. हा जो विषय आपला आहे पगारवाढीचा म्हणा, पगाराचा म्हणा, तुमच्या मेडिक्लेमचा म्हणा, मला तर ते बहुतेक सगळं पाठच आहे. कारण माझ्या खिशातच असतं, बरोबरच घेऊन मी करत असतो. वेळ जात नसला की ते मी वाचत राहतो. त्यामुळे बऱ्यापैकी तुमची अडचणी माहिती आहे. इतके दिवस माझं म्हणणं एकच होतं की कंपनी अडचणीत आहे. आज ही कंपनी जर बंद पडली आणि अजून कुठं गेली हे जे प्रत्यक्ष परिणाम लोणंदवर होणार ते तुम्ही लक्षात घ्या. की तुमच्या एकट्यावर तुम्ही कामगारात म्हणून तुमच्यावर होणार आहेत अशातला भाग नाही. लोणंदच्या एकंदरीत आर्थिक व्यवस्था जरा बऱ्यापैकी सुधारली होती. नेहमीचा व्यापार, शेती याच्यावरच हे लोणंद गाव चाललं होतं.